नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये पुन्हा एक मोठी बातमी आलेली आहे। कालच TV9 मराठीवर कर्जमाफी संदर्भामध्ये लाईव्ह अपडेट देण्यात आले। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 938 सहकारी संस्था यामधील 9698 बांधवांना कर्जमाफी करण्यासंदर्भामध्ये त्यांचे जे काही डाटा आहे त्यांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या या संबंधित माहिती समोर आले। तर शेतकरी मित्रांनो, आता या कोणत्या संस्था आहे यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासंदर्भामध्ये शाश्वती आहे आणि या 938 संस्थांमध्ये 2008 मध्ये कर्जमाफी झाली होती, त्यामध्ये देखील यांना लाभ मिळाला नाही। त्यानंतर 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना यामध्ये देखील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही। त्यानंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना यामध्ये देखील या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता। अशा शेतकऱ्यांना आता कसा लाभ देता येईल व यांची कर्जमाफी करण्यासाठी कोणते महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या चॅनलवर आला असाल पहिल्यांदाच किंवा आपण बघता पण सबस्क्राईब करत नाही, आपण सबस्क्राईब करून घ्या। त्याला काही विनाअट एकही रुपया लागत नाही, सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसा अगोदर शिष्टमंडळासोबत राज्याचे सहकारी वित्तमंत्री असेल किंवा आदिवासी विकास मंत्री असेल, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्र्यांसोबत बैठक झाली। तर त्यामध्ये आदिवासी सहकारी सोसायट्यामध्ये 938 सोसायट्यांना, तर त्यामधील 9698 शेतकरी या तिन्ही कर्जमाफीपासून अपात्र राहिले होते। त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा प्रस्ताव हा सादर करावा या संबंधित सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देण्यात आलेल्या। कारण राज्य शासनाची कर्जमाफी करताना आदिवासी शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी देण्यात आला होता। तर त्यातील काही निधी अखर्चित राहिला। सरकार विभागाकडून एकत्रितरित्या त्याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा असे निर्देश अजित पवार यांनी दिली। पण आता कर्जमाफीचा विषय चांगलाच आता वरती आलेला आहे। तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना यामधून 6.5 लाख शेतकरी म्हणजे वंचित आहे। ज्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या काळात देखील 6,56,000 शेतकरी वंचित होते। त्यानंतर याच्या ठाकरे साहेबांची आली 2007, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना ही देखील आणण्यात आली। तर त्या योजनेपासून देखील त्या 6.5 लाख शेतकऱ्यांची त्यांनी देखील तरतूद केली नाही व ते शेतकरी वंचित राहिले। त्यासोबतच जे कर्जदार शेतकरी रेग्युलर कर्जाचा भरणा करता म्हणून ह्या संस्था टिकून आहे। जर जे रेग्युलर कर्जदार शेतकरी देखील कर्जाचा भरणा जर करणे बंद केले तर एकही संस्था टिकणार नाही। तर त्यामुळे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचा देखील सरकारने विचार करायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून आता 6,000 कोटीची तरतूद हे करण्यात येणार आहे। या संबंधित पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सभेमध्ये सांगितले, विधानसभामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये यांनी सांगितलं। पण त्याची तरतूद आता 24 लागला 2022 मध्ये यांनी सांगितलं होतं, पण अद्यापही त्याची तरतूद करण्यात आलेली नाही। आणि IT विभागाकडून डाटा मागितल्यावर त्यांनी सांगितले की डाटा उपलब्ध होत नाही। तर आता डाटा उपलब्ध होत नाही असं सांगण्यात येत आहे। तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी करेल हे देखील सरकारकडून पाहण्यासारखं आहे। कारण आता लेक लाडकी योजना अंमलात आणली आहे, त्याच्यासाठी निधी हा खर्चित करण्यात येत आहे। कारण तर फक्त मतापोटी शेतकरी मेला तरी बेहतर, पण आमच्या योजना थांबल्या नाही पाहिजे। शेतकऱ्यांना जे पाहिजे ते द्यायचं तयार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे। 7,000 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याच्यापैकी हिस्सा वाटा ज्या पीक विमा कंपनीच्या खात्यामध्ये नेऊन टाकलेला आहे, त्यांचे पोट भरणं सुरू आहे। पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे वर्ग करण्यासाठी या सरकारच्या हालचाल सुरू नाही। पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी
मोठा गाजावाजा सुरू आहे व त्या संदर्भात तातडीचे निर्णय व तातडीची त्यांच्यासाठी पैशाची तरतूद देखील करण्यात आली। तीच पैसे जर शेतकऱ्यांना त्याच्यापैकी काही वाटा त्यामध्ये वाटपमध्ये कमी केला असता, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जर 3 लाखापर्यंत 4 लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांना 2014 पासून तर 2024 पर्यंत द्यायला पाहिजे। कारण 2 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्याचा वाटोळं केलं ह्या सरकारनं। संपूर्ण भाव शेतमालाचे जमिनीवर आणून ठेवले। 10,000 रुपये सोयाबीन क्विंटलनं 2020 मध्ये सोयाबीन गेली होती, तर आज 4,000 रुपये क्विंटलनं कोणी घ्यायला तयार नाही। कापसाचे भाव 13,000 रुपये क्विंटलनं गेले होते, आज 6,500 रुपयाच्या घरामध्ये या सरकारनं आणून ठेवला। तर त्यामुळे सरकारला आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही। आता हे कालची TV9ची बातमी होती की सूत्रांच्या हालचालीनुसार सांगण्यात येते की शिष्टमंडळाची बैठक झाल्यावर आता कर्जमाफीच्या हालचालींना वेग आला। पण आता फक्त वेळ राहिला नाही, कारण कर्जमाफीची जर घोषणा देखील केली तरी यांना डाटा जमा करायसाठी 2 महिन्याचा कालावधी लागतो। शेतकऱ्यांच्यावर किती कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, त्यानंतर जिल्हानिहाय शेतकरी काढून, त्यानंतर तालुकानिहाय शेतकरी काढून किती लाख शेतकरी आणि किती कोटीचं कर्ज शेतकऱ्यांवर आणि तेवढे कोटी माफ करण्यासाठी पैशाची तरतूद करत यांना 2 महिने असेच निघून जाते। त्यानंतर आता समोरील महिन्यातच आचारसंहिता लागेल किंवा 1 ते 1.5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यावर याचे पूर्ण कामं बंद होऊन जाते। त्यानंतर सरकार आलं किंवा नाही आलं, पण आता विरोधी पक्षनेते सुद्धा सांगतात की आमचं जर सरकार आलं तर पहिला निर्णय घेईल तो म्हणजे कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकारच्या आता चालू आहे कर्जमाफी करण्याची उठाठेव। पण आता अडचण येता पैशाचा निधी कुठून आणायचा, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोठी कोटीचं तरतूद 46,000 कोटीची तरतूद हे करण्यात आलेली आहे। त्यापेक्षा ती योजना आखण्याच्या अगोदर जर कर्जमाफीची योजना जर आखली असती, शेतकरी लाडका भाऊ कर्जमाफी योजना ही जर आखली असती तर शेतकऱ्यांना कुठंतरी फायदा झाला असता, शेतकऱ्यांचा कल कुठंतरी सरकारकडे वळला असता। पण आता शेतकऱ्यांचा रोष इतका वाढलेला आहे, कारण शेतमालाचे भाव पाडणे आणि शेतकरी विरोधक धोरण आणि त्या पीक विम्याच्या घशामध्ये नेऊन पैसे टाकणे या संबंधित संपूर्ण या सरकारचा कारभार सुरू आहे। शेतकरी मेला तरी बेहतर कंपन्या वाचल्या पाहिजे, असं हे यांचं काम आहे। आता आदिवासी सहकारी संस्थांना त्या 9,698 शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्येचा प्रस्ताव आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितला आहे, पण त्यांच्या साईटवर तशी माहिती नमूद आपण स्क्रीनवर लावून देऊ, काही विषय नाही, खोटी बातमी नाही। जे सरकार प्रकाशित करतात तेच आपण आपल्या व्हिडिओमार्फत आपण आपल्या साध्या भाषेत सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत आपण सांगत असतो। कारण आपण सुद्धा एक शेतकरीचा, आपण सुद्धा कर्ज घेऊनच काम करतो। तुमच्यातलाच एक माणूस, आपल्याला जर काही बोलण्याची कला असेल तर याच्यामध्ये या यूट्यूबवर काम करा, पैसे कमवा। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये आता मोठी अपडेट विरोधी पक्षनेते लावून धरली आहे, कारण तेलंगणामध्ये 2 लाखपर्यंत कर्जमाफी झाली। त्यामुळेच जशी तिथं 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली, त्याचप्रमाणे नाना पटोले यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफ सरसकट झालं पाहिजे। त्यानंतर सरकार म्हणलेच अब्दुल सत्तार म्हणतात की 3 लाखापर्यंत कर्जमाफ करण्याचा सरकारची मानसिकता आहे। आता त्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ, त्यानंतर केंद्र सरकारची मदत घेऊ आणि राज्य सरकारचा काही हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा या संदर्भामध्ये नियोजन करून शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आखली जाईल व त्याचा विचार केला जाईल। पण आता हे कुठपर्यंत होते, आता निवडणुकी लागल्याच्या अगोदर किंवा आचारसंहिता लागण्याच्या जर पूर्वी झाली तर कर्जमाफी 2-2, 2.5 महिने याला कालावधीच लागतो डाटा मागण्यासाठी। कारण IT विभागाकडून मागील 2 महिन्याच्या अगोदर ॲग्रोनची बातमी प्रकाशित झाली होती की IT विभागाकडून जो डाटा मागितला गेला होता, तर आता शेतकऱ्यांचा डाटाच तिथं उपलब्ध नाही, कारण यांच्या तांत्रिक अडचणी मोठ्या आणि रेग्युलर शेतकऱ्याचं इथं मरण आहे। रेग्युलर शेतकरी नियमित कर्ज भरतो, त्यामुळे रेग्युलर शेतकऱ्याच्या नियमित कर्ज भरण्यामुळेच ह्या संस्था टिकून आहे, हे देखील सरकारनं लक्षात घ्यावं। त्यामुळे ज्याप्रमाणे थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करते त्याचप्रमाणे चालू शेतकऱ्याची देखील कर्जमाफी करायला पाहिजे या सरकारनं। कारण रेग्युलर कर्जधारक शेतकरी जर कर्जची भरणा रेग्युलर केला नाही तर या संस्था टिकू शकत नाही, हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे। तर आता बघूया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये इतके कोटी गेले, तर आता
कर्जमाफी तर होणार आहे हे स्पष्ट आहे, कारण विरोधी पक्षनेत्यांनी बाजू धरून धरली आहे. आता यांचा देखील हालचाल सुरू आहे. सूत्रानुसार सांगत आहे की आता कर्जमाफीची आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आता बघूया कर्जमाफी आता आचारसंहिता पूर्वी करते की आचारसंहितेच्या नंतर करते. तर शेतकरी मित्रांनो, आता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक व कमेंट नक्की करा. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्यामध्ये जर काही टॅलेंट असेल तर या आपणही तुमच्यातलाच एक आहो, काही वेगळा नाही. शेती करूनच हे सर्व काम करतो. त्यामुळे आपल्यात काही टॅलेंट असेल, बोलण्याची काही क्षमता असेल, कोणतंही तुमच्यामध्ये, कारण माणसामध्ये एक ना एक कोणतं तरी असं टॅलेंट राहते का जे ते प्रकाशित करू शकते. तर या शेतीसोबतच हे सुद्धा आपण काम करू शकता. याच्यामध्ये चांगला स्कोप आहे. आपले यामध्ये चांगलं प्राधान्य आहे. शेतीवर, एका शेतीच्या भरोश्यावर आपलं जीवन जगू शकत नाही आपण, कारण पीक पुरानं जाते, पीक निसर्गानं जाते. आपल्या शेतकऱ्यावर भले मोठे संकट आहे. तर शेतकरी मित्र, आता बघूया कर्जमाफी संदर्भात जशी अपडेट येईल तसा समोरचा व्हिडिओ आपण देऊया. तोपर्यंत नमस्कार.